तुकडोजी पुतला हनुमान नगर नागपूर येथे शुक्रवारी पहाटे दारूच्या नशेत चौघांनी केलेल्या भीषण अपघातामुळे 8 ठेलेवाल्यांचे मोठे नुकसान झाले आहे। अपघातानंतरची पोलिसांच्या कारवाईवरील प्रश्नचिन्हे अधिक गंभीर आहेत। शुक्रवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास MS-32 AH 3194 या कारने तुकडोजी पुतला हनुमान नगर परिसरात भीषण अपघात केला। प्रचंड वेग, दारूची नशा आणि चौघा युवकांची बेफिकीर ड्रायव्हिंग यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला। धडक इतकी जबरदस्त होती की शेख प्यारे बाबू मियां शेख यांच्या गॅरेज समोर उभ्या 2 दुचाक्या, 3 ठेले आणि सार्वजनिक इलेक्ट्रिक डीपीचा चक्का चूर झाला। वाहन रस्त्याच्या मध्यभागी उलटून पडले। अदनान हमीद वर्धा, राजेश तुटे आष्टी वर्धा, संकेत पांडे हुडकेश्वर, यश डगे हुडकेश्वर अशी गाडीत असलेल्या 4 युवकांची नावे आहेत। साक्षीदारांचे म्हणणे आहे की चौघेही दारूच्या नशेत होते। अपघातानंतर एक युवक "मी मर्द आहे" असे ओरडत पळण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओही समोर आला आहे। या परिसरात रोजच्या उपजीविकेसाठी उभे असलेल्या 8 ठेलेवाल्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले। ठेले, माल, वजन काटे, दुचाक्या सर्व काही नष्ट झाले। गरीब मजुरांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही। नागरिकांचा आरोप आहे की पोलिसांनी प्रकरणात ढिलाई दाखवली आहे। ब्लड टेस्ट झाली असली तरी पुढील कारवाई मंद गतीने सुरू आहे। काहींनी तर प्रकरण मॅनेज केल्याचीही शंका व्यक्त केली आहे। या प्रकरणात कायदेशीर कलम BNSच्या 281, 125, 84, 324 या धारा, मोटार वाहन कायद्याची 185 धारा आणि सार्वजनिक मालमत्ता हानी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।